सकाळपासून रात्रीपर्यंत माझा बर्थडे कसा साजरा झाला हे सगळं या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आज आहे माझा बर्थडे. रडायचं नाही. तर यश उठलाय आता. थँक्यू. गुड मॉर्निंग. चला आता यश जाईल शाळेत आणि मोंटू अजून झोपलीये. तर रात्री 12 वाजेला मम्मीचा फोन येत होता आणि मी उचललाच नाही. एवढी एक्साइटमेंट माझ्या मम्मीला रात्री 12 वाजेला कॉल करत होती बर्थडे विश करण्यासाठी. बट मी झोपून गेली होती म्हणून मी कॉल नाही रिसीव केला. तरी सकाळी 6 वाजेलाच कॉल. 6 पण नाही, त्याच्या आधीच. किती एक्सायटेड असते आपली मम्मी. माझी मोंटू पण उठली, माझी मोंटू पण उठली. मोंटू आज कोणाचा बर्थडे? अरे वा, तिला पण माहिती आज माझा बर्थडे. झोपच सांगते तू. तू मला काय देणार आहे गिफ्ट? मला गिफ्ट देणार आहे तू? पप्पा पप्पा गेले ना बेटा. तू देणार आहे का मला गिफ्ट? काय? दीप्त. ती दीप्त मध्ये दीप्त. पण दीप्त मध्ये काय? चॉकलेट देणार आहे. ओल्या माझे बेटा, थँक्यू. चला चिमूचा पण होता का? तर आता यश रेडी होईल है ना यश? शाळेत जायचंय ना. मग संध्याकाळी आपण बाहेर जाऊ. तर गाईज लास्ट बर्थडेला मी केक पण कट नव्हता केला आणि आम्ही वृद्धाश्रम मध्ये सेलिब्रेट केला होता. जर तुम्ही तो माझा व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ पण शूट केला होता मी. तर ह्या बर्थडेला आम्ही त्यांना ॲडव्हान्समध्ये नाही सांगितलंय, तर आम्ही नंतर कधी जाऊ त्यांना भेटायला. कारण इथं पाऊस खूप असल्यामुळे आम्ही गेलोच नाही बाहेर कुठं लांब, आणि ते थोडंसं लांब आहे त्याच्यामुळे. हॅलो गाईज, तर अजून मी रेडी नाही झाले. आम्ही बाहेर जाणार आहोत. आज माझा बर्थडे आहे ॲज यू नो. तर गाईज आम्ही 4 तासापासून विचार करतोय कुठं जायचं कुठं जायचं कुठं जायचं, तरी ठरत नव्हतं. मग फायनली आता आम्ही ठरवलंय. आम्ही तुम्हाला पण दाखवू आम्ही कुठं जाणार आहेत. आणि त्याच्यासाठी आता आम्ही रेडी होतोय. तर पाऊस आता थांबलेला आहे. पाऊसचं काही फिक्स नाही दर्शन. हां, रेनकोट घेऊन जाऊ आपण. तर खूप खूप विचार केल्यानंतर आम्ही ठरवलं की कुठं जायचं. डिसाईड होत नव्हतं, बट ठीक आहे आता ठरलेलं आहे फायनल. तर आता मोंटू आणि यश रेडी होत आहे. मी पण रेडी होईल आता आणि मग तुम्हाला दाखवू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला आपण भेटूया पुढे थोडं. तर गाईज इथं मी रेडी झाले होते. पाहू शकतात तुम्ही कशी दिसते मी. मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि इथं दर्शन बोलले की आधी केक कट करून घेऊ आपण, मग निघू. तर आम्हाला इथं खूप लेट झालं होतं केक वगैरे आणायला. तर हे पहा मी कशी केक खाते. तर मुलं खूप आतुरतेने वेट करत होते केक कट करायचा. म्हटलं चला आपण फटक्यात केक कट करून घेऊ. आणि इथं मला रील पण बनवायची होती, रील पण बनवली. तर केक कट झाल्यावरच आम्ही लगेच केकवर तुटून पडलो, कारण केक खूप छान होता. बट यशला आम्ही खूप कमी दिला, थोडंसाच दिला म्हणजे. बाकी आम्ही ठेवून दिला होता. आणि आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालेलं होतं, म्हणजेच घरीच आम्हाला 6:15 झालेले होते. आणि आम्हाला जायचं होतं थोडंसं लांब. तर म्हटलं चला आता ऑलरेडी लेट तर झालेलं आहे. एवढा पूर्ण दिवस विचार केल्यानंतर जेव्हा आम्ही ठरवलं होतं कुठं जायचं, तर ते तिथं आम्ही फायनली पोचलो आहे. एवढं सगळं डिस्कशन झाल्यानंतर. तर हे होतं ते प्लेस, ओरिजिन बार्बिक्यू. तर आम्ही इथं आलो होतो. तर आम्ही दुसरीकडे जाणार होतो, ते पण बार्बिक्यू टाईपच होतं. बट आम्ही इथं ठरवलं, म्हटलं नवीन ठिकाणी काहीतरी ट्राय करूया. तर दर्शन म्हटले चला. तर फायनली आम्ही पोचलो. बट मुलं इतकं जास्त त्रास देताना की आम्हाला इच्छाच होत नाही की कुठे जावं असं. यश तर नाही, पण मोंटू फार जास्त त्रास देते.
तर इथं पोचल्यावर लगेच आम्हाला वेलकम ड्रिंक पण आलं, जो की यशनी पण पिलं, मोंटूनी पण पिलं. आणि त्यानंतर आमचं बार्बिक्यू इथं लागलेलं होतं, तर आम्ही खायला सुरुवात पण केली. मला बार्बिक्यूमध्ये गेल्यावर मोस्टली स्टार्टर वगैरे हेच आवडतं. मेन कोर्स तर मी खात पण नाही जास्त. हेच खूप भारी होतं, बट यावेळेस मी मेन कोर्स पण खाल्ला कारण छान होता. म्हटलं चला ट्राय करायला काही हरकत नाही. तर इथं मोंटूनी खूप प्रचंड आम्हाला जो त्रास दिला, मी एवढे चिडली होती, खूप जास्त मी चिडली होती. आणि हे होतं आमचं डेझर्ट पार्ट फायनली. तर मोंटूच्या इथं आईस्क्रीम 2-3 वेळा खाऊन झाले होते ऑलरेडी, म्हणून ती असे रिएक्शन देते मला. पाहू शकता तुम्ही तिचे रिएक्शन्स. मुद्दा मी तिला नाही म्हणते, ती मला चिडवते मी खाते असं म्हणून. तर इथं रूफटॉप रेस्टॉरंट पण होता गाईज, तो पण खूप छान होता. आणि आजचा दिवस आम्ही असा स्पेंड केला, खूप साऱ्या मेमरीज फोटोज कलेक्ट केले. तर गाईज तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, खूप जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.